हॅलो गाईज, वेलकम टू EPD एज्युकेशन. गाईज, NTUTC नेट जो एक्झाम होणार आहे या एक्झामच्या दृष्टिकोनातून एक ऑफिशियल नोटिफिकेशन प्रोव्हाइड केलेले आहे. हे अपडेट जे विद्यार्थी 18 जूनला एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड, पूर्णपणे अपडेट काय आहे हे आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत. तर आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड हे पहा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे UGC यांच्यामार्फत ही पब्लिक नोटीस 20 मे 2024 रोजी सँक्शन झालेलं आहे. पण रिलीज हे आज केले म्हणजे 21 मेला रिलीज केलेलं आहे. तर फ्रेंड, यामध्ये काय म्हणलं आहे ते समजून घ्या. तर हे पहा, करेक्शन इन पर्टिक्युलर ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर UGC नेट जून 2024 म्हणजे जे विद्यार्थी 18 जून 2024 एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी जे फॉर्म फिलअप केलेलं आहे त्या फॉर्म फिलअपमध्ये करेक्शन विंडो ओपन झालेला आहे. म्हणजे फॉर्म भरताना कुठली चूक जर तुमच्याकडून झाली असेल आणि त्या चुकीला तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर करेक्ट करण्यासाठी करेक्शन विंडो हा त्यांनी ओपन केला आहे. त्या संदर्भात डेट काय आहे ते पहा. तरी पहा, करेक्शनचं ड्युरेशन त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे 21 मेपासून 23 मेपर्यंत तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये करेक्शन घडून आणू शकता. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मची एक प्रिंट तुमच्याकडे आहे. ते प्रिंट आहे ती तुम्हाला पाहून कळेल की फॉर्ममध्ये आपण काही चुका केल्यात का. जर एखादी चूक झाली असेल तर तुम्ही करेक्शन विंडोचा वापर करून करेक्ट करू शकता. आणि इन केस फॉर्म तुम्ही करेक्ट भरला आहे असं तुम्हाला वाटत असेल, फॉर्ममध्ये कुठलीही चूक तुमच्याकडून झालेली नसेल तर हे अपडेट तुम्ही इग्नोर करू शकता. ठीक आहे, हे अपडेट फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना एखादी मिस्टेक केलेली आहे किंवा नाव जे त्यांनी फिल केलं आहे त्यांचं किंवा वडिलांचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, त्यामध्ये काही चुका झाल्यात, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कुठली गोष्ट असेल तर त्या प्रकारचं करेक्शन तुम्ही या ठिकाणी करू शकता. रिपीट करतो, 21 मे ते 23 मे करेक्शन विंडो ओपन आहे. पण या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही फक्त एकदाच करेक्शन फॉर्ममध्ये घडवून आणू शकता. म्हणजे इन शॉर्ट, फॉर एक्झाम्पल, तुम्ही 22 मे रोजी तुमचा फॉर्म आहे तो लॉग इन केला, त्यामध्ये जे करेक्शन होतं ते करेक्शन केलं आणि फॉर्म पुन्हा तुम्ही सबमिट केला. आता ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, अरे हे पण करेक्शन राहिलं, ठीक आहे, म्हणजे आणखी एक करेक्शन होतं ते आपण केलंच नाही, मग पुन्हा त्या फॉर्ममध्ये करेक्शन करता येत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर एकदा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म लॉग इन करताल, करेक्शन करून सबमिट करताल, त्यानंतर पुन्हा करेक्शन विंडोची डेट सुरू असून देखील तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करता येत नाही. म्हणजे करेक्शन जे करायचं आहे ते प्रॉपर एकाच वेळेस करा, पुन्हा करेक्शन करण्यासाठी विंडो अवेलेबल नसतो. आणि जरी या डेटमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल 21 तारखेला करेक्शन केले तर 23 तारखेपर्यंत विंडो ओपन आहे, पण तुम्ही एकदा करेक्शन केलेलं आहे पहा, म्हणून तुम्हाला पुन्हा करेक्शन करता येत नाही. हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतात, एक करेक्शन स्पीडनी करेक्ट करतात आणि नंतर पुन्हा प्रिंट काढतात आणि मग पाहतात अरे हे पण करेक्शन होतं, मग ते राहून जातं. आणि एकदा जर चुकीचा फॉर्म तुमचा सबमिट झाला तर त्याला पुन्हा करेक्ट करणं खूप अवघड आहे. इम्पॉसिबल असं नाही, पॉसिबल आहे पण खूप मोठी प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि इन केस जर तुम्ही फॉर्मला करेक्शन केलंच नाही, तुमची कास्ट आहे ती फॉर एक्झाम्पल चुकलेली आहे किंवा तुम्ही नाव टाकलं आहे ते चुकलेलं आहे, तर तुमचं सर्टिफिकेट जे नेट एक्झामचं येणार आहे किंवा JRFचं जे सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे तर त्यामध्ये देखील तुमचं नाव ॲज इट इज तसंच चुकीचं येईल, तुमची कास्ट आहे ती पण त्या ठिकाणी चुकीची येईल आणि तुम्ही क्वालिफाय असून देखील त्या ठिकाणी क्वालिफाय हे व्हॅलिड राहणार नाही, ते इनव्हॅलिड होईल. ठीक आहे, म्हणून करेक्शन जे असेल ते करेक्शन करू शकता. बाकी जास्त काही महत्त्वाचं अपडेट नाही आहे, फक्त ज्यांना करेक्शन करायचं त्यांनी करेक्शन करून घ्यावे. तर फ्रेंड, जाता पुन्हा एक रिमाइंड करेल, जो पेपर फर्स्ट आहे ते पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस मला कंप्लीट करून दिला जात आहे. जर तुम्ही आत्ता जरी पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन केला तरी देखील 18 तारखेला जो एक्झाम होणार आहे त्यासाठी तो बेनिफिशियल ठरेलच. पण इन केस
तुम्ही हा 18 तारखेचा एक्झाम काही कारणामुळं क्वालिफाय होऊ शकले नाही, तर त्या कोर्सची व्हॅलिडिटी सेट एक्झामपर्यंत आपण ठेवणार आहोत. म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा पण नेट एक्झामचा अटेम्प्ट त्याच कोर्सच्या बेसवर देता येईल आणि जो सेट एक्झाम होईल 2025ला तो पण अटेम्प्ट तुम्हाला याच कोर्सच्या बेसवर देता येईल. ठीक आहे. तर हा कोर्स आहे पेपर फर्स्टचा. त्यामध्ये पेपर फर्स्टचा 100% सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. या कोर्स संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. यावर मेसेज करून कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती मिळवू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्सच्या बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण कोर्स पूर्णपणे लॉन्च केलेला आहे. त्याची देखील इन्फॉर्मेशन तुम्हाला याच व्हॉट्सअप नंबरवर प्रोव्हाइड केली जाईल. तर फ्रेंड, कोर्स जॉईन करू इच्छित असाल तर व्हॉट्सअपवर मेसेज करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.